या ठिकाणी आपण पाहिलात तर 15 गावातून सर्व मान्यवर अगदी कुंभवलीच्या टोकापासून नेव्याच्या टोकापासून इकडं कासे टोकापर्यंत सर्व मान्यवर या ठिकाणी उपस्थित आहेत। पुन्हा एकदा गणेशवाडी क्रीडा मंडळ पाली यांच्या वतीनं सर्व उपस्थित मान्यवर प्रेक्षक जे रस्त्याच्या साईडला देखील गर्दी करून उभे आहेत, सकाळपासून अतोनात असे या ठिकाणी प्रेक्षक जमलेत। सर्व मान्यवरांना मी विनंती करतोय या ठिकाणी आपण पाहिलात तर दोन्ही संघ लाईनअप झाले, लगेचच सर्व मान्यवर ग्राउंडकडे येत आहेत। संतोषजी पालांडे, प्रशांतजी पालांडे अतोनात अशी मेहनत घेऊन या ठिकाणी आज ही यशस्वी अशी स्पर्धा पार पाडतायत। सर्व मंडळाचे कार्यकर्ते यांना देखील विनंती आहे आपण मैदानात जायचं आहे। या खेळीमेळीच्या वातावरणात अंतिम सामना पार पडणार आहे। आतापर्यंत 2 दिवस, आजचा हा स्पर्धेचा अंतिम दिवस आहे, तिसरा दिवस आहे। तिसरा दिवस या ठिकाणी संपन्न होतोय, अंतिम सामना लगेचच आपल्या समोर येतोय। वावे गणेशनगर जो 15 गावातून एक नावाजलेला असा संघ आहे आणि दीपेश 11 हा संघ खुल्या गटातून अंतिम फेरीत पोहोचला आहे। दोन्ही संघांचे पुन्हा एकदा मंडळाच्या वतीनं सर्व खेळाडू यांचे अंतिम फेरीत पोहोचल्याबद्दल अभिनंदन। आतापर्यंत जसा चांगला खेळ आतापर्यंत केला तसाच खेळ या अंतिम फेरीत कराल आणि मानाचा जो चषक आहे 15 गावात ज्या स्पर्धेची आतुरतेने वाट पाहिली जाते, एक वर्षभर ज्या स्पर्धेची आतुरतेने वाट पाहिली जाते अशी ही मानाची स्पर्धा श्री गणेश करंडक क्रिकेट स्पर्धा मागच्या वर्षी देखील वावे गणेशनगर संघाने एक चांगली अशी कामगिरी करून अंतिम फेरीत धडक मारली होती। त्याच प्रकारचा एक चुरशीचा सामना आपण पाहिलात। वावे चिंचाट देखील एक चांगली कडवी अशी झुंज दिली, थोडेसे प्रयत्न कमी पडले परंतु जी त्यांची झुंज होती वाखाणण्याजोगी होती। नक्कीच मान्यवर मैदानात पोहोचलेत। अंतिम सामन्याच्या दोन्ही संघांचे हस्तांदोलन होईल, ओळख परेड होईल आणि लगेचच अंतिम सामन्याकडे आपण वळतोय। अंतिम सामना थोड्याच वेळात सुरुवात होतोय। माझा सर्व प्रेक्षक 15 गावातील सर्व मान्यवर यांना विनंती आहे आपण सरांनी पॅव्हलियनकडे जमायचं आहे। अंतिम सामना संपल्यानंतर लगेचच या ठिकाणी बक्षीस वितरणाचा कार्यक्रम देखील पार पाडण्यात येईल। ही स्पर्धा पार पाडताना खरोखर एक अतोनात मेहनत जी घ्यावी लागते ती मेहनत आपल्याला मंडळाच्या माध्यमातून दिसते। ग्रामीण भागातील पदाधिकारी असतील, प्रशांत पालांडे, नितीन पालांडे, मी संतोषदादा पालांडे यांना विनंती करतो आपलं लाईव्ह रेकॉर्डिंग चाललंय, थोडस मान्यवरांना दोन्ही साईडला थोडस हे करायचं आहे। या ठिकाणी लाईव्ह प्रक्षेपण चालू आहे। समोरच्या साईडला जे प्रेक्षक या मान्यवर उभे आहेत दोन्ही साईडला टीम बरोबर उभे राहा। थोडस नक्कीच एक रोमांचक अशी लढत आपण पाहायला मिळेल। जरी दीपेश 11 हा खुल्या गटातील एक मोठा संघ असला तरी तेवढाच तोडीचा असा संघ या ठिकाणी 15 गावातून वावे गणेशनगर संघ आपल्या खेळाच्या जोरावर अंतिम फेरीत प्रवेश केलाय। वैभव उतेकर, सिकंदर चौगुले, निलेश उतेकर यांच्या मार्गदर्शनाखाली खेळणारा हा संघ आहे। नक्कीच आपण पाहिलात तर असलमजी चौगुले यांची भूमिका देखील त्या संघामध्ये महत्वाची आहे।
या ठिकाणी मान्यवरांच्या भेटीनंतर हस्तांदोलनानंतर लगेचच सामन्याला सुरुवात होत आहे. नाणेफेकीचा देखील कार्यक्रम तिथंच करून घ्यायचा आहे. नक्कीच अंतिम सामन्याला लगेचच सुरुवात होत आहे. यानंतर अंतिम सामना पार पडल्यानंतर लगेचच या ठिकाणी बक्षीस वितरणाचा कार्यक्रम पार पडणार आहे. मी सर्व मान्यवर या ठिकाणी आपण पाहिलात तर निलेशजी पालांडे एक ज्येष्ठ खेळाडू 15 गावातून नावाजलेले असे ज्यांना या वर्षाचा उत्कृष्ट गोलंदाजाचा जो मागच्या वर्षाचा पुरस्कार भेटला असे निलेश पालांडे देखील हा सामना पाहण्यासाठी इथं उपस्थित आहेत. आमचे सचिन जाधव, माजी सैनिक सुधाकरजी चव्हाण, कुंभवली सत्यवन भाऊ कदम आमचे धामणन, कासवीचे आमचे नाणेफेक कोणी जिंकले? दीपेश 11 संघाने नाणेफेक जिंकले. दीपेश 11 संघाने नाणेफेक जिंकले. आपला निर्णय कळवला नाही आतापर्यंत. फलंदाजी स्वीकारले. मी वावे गणेशनगर संघाला विनंती करतो आपण क्षेत्ररक्षण लावून घ्या. सुरेंद्र या श्री गणेश करंडक क्रिकेट स्पर्धा 2025 पर्व 41 एक मोठी स्पर्धा, ज्या स्पर्धेची वाट आपला पूर्ण 15 गाव एक वर्षभर पाहतो अशा स्पर्धेचा आजचा हा अंतिम सामना आपल्याला समोर पार पडतोय. दीपेश 11 संघाने नाणेफेक जिंकले. मी सर्व मान्यवर यांना विनंती करतो आपण येऊन स्थानपन्न व्हायचं आहे. पॅव्हलियन मध्ये येऊन स्थानपन्न व्हायचं आहे. मी सर्व प्रेक्षकांना विनंती करतो हे जे फणसाखाली बसले थोडासा बाउंड्री लाईनच्या बाहेर सीमारेषेच्या बाहेर बसा. एक मोठा मॅच आपल्या समोर अंतिम. सर्व प्रेक्षकांना विनंती आहे तिकडे जे झाडाखाली बसलेत एसटीच्या मागे त्यांना देखील विनंती आहे आपण मागे डिक्लेअर मध्ये बसायचं आहे. शाळेच्या कडेला जे बसलेत प्रेक्षक त्यांनी देखील तिथनं मंडळाचे सर्व स्वयंसेवकांना विनंती आहे आपण थोडासा बाउंड्री लाईन कडे लक्ष द्यायचं आहे. एक मोठी मॅच आपल्या समोर येते. 15 गावातून एक नावाजलेला संघ ज्याने मागच्या वर्षी देखील असाच हा विक्रम पाली स्पर्धेची अंतिम फेरी गाठण्याचा केला होता तोच संघ आपल्याला पाहायला मिळतोय. वावे गणेशनगर संघ आणि समोर आहे तो दीपेश 11 संघ. मिथुन भोसले जय मालिक धामणन संघाचे मिथुन भोसले कुठे असाल आपण पॅव्हलियनकडे यायचंय. प्रशांत पालांडे आपली वाट बघताय. शाळेकडे बसलेल्या प्रेक्षकांना पुन्हा एकदा विनंती आहे जे
दोन डिक्लरच्या इथं बसलेत, त्यांनी तिथनं उठून बाहेर बसायचं आहे. या ठिकाणी लगेचच सामन्याला सुरुवात होत आहे. या ठिकाणी आपण पाहिलात तर संपूर्ण 15 गावातून या ठिकाणी मान्यवर प्रेक्षक सकाळपासून अगदी चांगली अशी हजेरी आपल्याला पाहावयास मिळते. तशाच प्रकारची साथ या अंतिम सामन्यासाठी देखील आपल्याला लाभेल. बाबूशेठ सुर्वे आपण देखील इथे येऊन पॅव्हलियन मध्ये बसायचं आहे. बाबूशेठ सुर्वे, मला वाटतं क्षेत्ररक्षण स्वीकारले दीपेश 11 संघानं आणि फलंदाजीसाठी पाचारण केलंय वावी गणेशनगर संघाला. या ठिकाणी सामना 5 षटकांचा खेळवण्यात येईल, याची दोन्ही संघाने नोंद घ्यायची आहे आणि गोलंदाजीसाठी गोलंदाज 2-1-1 अशी वापरण्यात येईल, याची देखील नोंद घ्यायची आहे. धन्यवाद वैभवजी. आणि वावे गणेशनगर संघाचे सलामीचे फलंदाज वैभव गुत्तेकर आणि निलेश, वैभव आणि निलेश ही जोडी. वैभवने या पूर्वीच्या मॅच मध्ये देखील चमकदार कामगिरी केली होती फलंदाजी आणि क्षेत्ररक्षणामध्ये. 5-5 वैयक्तिक असं मर्यादित 5 षटकांचे सामने आहेत. एक गोलंदाज जास्तीत जास्त 2 षटके टाकू शकतो आणि उरलेल्या 3 गोलंदाजांना प्रत्येकी 1-1 षटक टाकायचं आहे. 1984 पासून आजपर्यंत अखंडपणे ही स्पर्धा अजून गावचे आमचे सन्माननीय श्री विष्णुपंत कदम आमचे आप्पा इथे आलेले आहेत. जोरदार आम्ही स्वागत करतोय. प्रमोदजी सप्पा आलेले आहेत. आम्हाला खरोखर या आजच्या महत्वाच्या सामन्यासाठी आम्हाला या ठिकाणी यशवंतप्पा पालांडे, विष्णूजी कदम साहेब, प्रमोदजी मापी धामणन गावातून खास या स्पर्धेसाठी उपस्थित राहिले. मंडळ त्यांचा आभारी आहे. धन्यवाद. कदम साहेब, आप्पा आणि आमचे प्रमोदजी यांचा नेहमीच आम्हाला प्रोत्साहन असतं त्यांचं. आणि आजच्या अंतिम सामन्याला आमच्या खेळाडूंना आणि आमच्या व्यवस्थापनाला प्रोत्साहन देण्यासाठी आज विशेष उपस्थिती केली, त्याबद्दल त्यांचं सगळ्यांचं आम्ही मनापासून त्यांचं स्वागत करतोय. दरम्यान सामन्याला सुरुवात होत आहे. स्ट्राईकवर आहेत निलेश, नॉन स्ट्राईकला आहेत वैभव. एक नक्कीच नावाजलेले असे दोन्ही फलंदाज. हा सामना मर्यादित 5 षटकांचा खेळवण्यात येईल. पहिलं षटक हाताळतोय पंचांच्या डाव्या साईडनी, मला वाटतं गोलंदाजी 5-7 पावलांचा स्टार्ट आहे. बॉलर्स नेम प्लीज. दीपेश 11 संघ आपला एक प्रतिनिधी कृपा करून इथं पाठवा. कोण आहे? रोहन, रोहित, रोहिल. पहिलं षटक, पहिल्या षटकातील पहिला चेंडू समोर आहे तो निलेश. चांगला चेंडू लेग साईडच्या दिशेने हलका हाताने पुश केलाय. चेंडू जातोय लेग साईडला. एक धाव मात्र सहजरित्या पूर्ण करतात. एका धावेने आपला आणि संघाचं खातं खोलण्यात यशस्वी होतोय निलेश. निलेशला देखील माहिती आहे 5 षटकाचा सामना आहे. धडाकेबाज असा फलंदाज स्वतः वैभव आपल्या बरोबर उभा असताना एक सावध अशी सुरुवात नक्कीच म्हणता येईल. पहिल्या षटकातील पुढचा चेंडू समोर आहे, एक धडाकेबाज वैभव. हा मात्र सुरेख चेंडू ऑफसाईडच्या दिशेने हलक्या हाताने पुश केला. चेंडू जातोय घोषित क्षेत्राकडे. तत्पूर्वी एक धाव पूर्ण केली. चांगली अशी रनिंग बिटवीन द विकेट. दुसऱ्या धावेचा पाठलाग करताना दुसरी धाव सहजरित्या पूर्ण. थोडासा मिसफीट तिथं होती, परंतु 2 धावांवर समाधान मानले. 2 धावांनीशी धावसंख्येत भर पडते. धावसंख्या होते 3. पहिलं षटक हाताळतोय रोहिल. पंचांच्या डाव्या साईडनी गोलंदाजी 5-7 पावलांचा स्टार्ट आहे. समोर पुन्हा एकदा एक धडाकेबाज 15 गावात नावाच दिला फलंद. हा मात्र खाली बसणारा चेंडू होता. मोठा फटका मारण्याचा नक्कीच प्रयत्न, परंतु यशस्वीरित्या पुन्हा एकदा निर्धाव चेंडू यष्टीरक्षकाकडून गोलंदाजाकडे परततोय. नक्कीच वैभवने या आधीच्या सामन्यांमध्ये खरोखर सुरेख अशी कामगिरी केली. त्याच प्रकारची कामगिरी या सामन्यात देखील नक्कीच त्याला करावी लागेल. अशोकजी, वैभवजी, ही स्पर्धा सुरू झाल्यापासून आतापर्यंत जास्तीत जास्त वेळा अंतिम फेरी प्रवेश करणारा संघ हा वावे गणेश संघ आहे. अंतिम जास्तीत जास्त वेळा केला. सुरू दरम्यान सुंदर जोरदार फटका मारण्याचा प्रयत्न केला होता त्यांनी, परंतु तितकं यश आलेलं नाही. दीपेश 11 संघाकडे मातब्बर गोलंदाज आहेत. अतिशय नावाजलेला संघ आणि आजच्या कदाचित विजेत्यामध्ये फेव्हरेट म्हणून त्याचं नाव आहे असा हा संघ आहे. नक्कीच अशोकजी, आपण जर नक्कीच या ठिकाणी आत्मघाती असा मला वाटतं फटका आणि झेलबाद मोठा फटका. कारण अशोकजी मगाशीच बोलले की चांगल्या प्रकारची गोलंदाजी
धन्यवाद. या ठिकाणी वैभव याची जागा घेण्यासाठी जातोय. राज उतेकर हा देखील एक नावाजलेला असा फलंदाज आहे, परंतु थोडीशी घाई या ठिकाणी नक्कीच वैभव यांनी केलेली आपल्याला दिसते. 5 षटकांचा हा सामना आहे. या आधी जे आपण सामने पाहिलेत तर थोडीशी हाणामारी करणं गरजेचं होतं, परंतु आता मात्र संघाला आपली खूप गरज असताना एक आत्मघाती फटका मारला आणि बाद होऊन तंबूत परतलाय. धावसंख्येत कोणताही बदल नाही. धावसंख्या आहे 3 धावा. पुन्हा एकदा एक राज उतेकर नावाजलेला असा हा देखील फलंदाज, ठाणा कळवामध्ये खेळणारा हा असा एक फलंदाज सुरेख सुरुवात करतोय. हलक्या हातानं स्ट्रेट ड्राईव्ह मारण्याचा प्रयत्न. 1 धाव आपलं खातं खोलतोय. एका धावेनिशी संघाच्या धावसंख्येत भर टाकतोय. पहिलं षटक संपतंय. पहिलं षटक संपण्याचा इशारा करतायत पंच संतोष. आमचे या ठिकाणी या सामन्याचे पंच संतोषजी पालांडे, अक्षय चांदे काल परवापासून खरोखर अतोनात अशी मेहनत घेऊन चांगली अशी पंचगिरी आपल्याला पाहाव्यास मिळते. पहिलं षटक संपलंय. एक फलंदाज बाद होताना 4 धावा मात्र संघाच्या खात्यात जमवून दिलेत. वावे गणेशनगर संघाला निलेश अजूनही मैदानात आहे. स्वतः कर्णधार आहे निलेश उतेकर. जर आपण पाहिलात तर जसं अशोकजींनी मगाशी सांगितल्याप्रमाणे वावे गणेशनगर संघ हा 15 गावातून एक रेकॉर्ड ब्रेक त्यांचा इथं रेकॉर्ड आहे की जास्तीत जास्त वेळेत अंतिम फेरीत धडकणारा संघ म्हणून त्यांचं नाव या पाली चषकामध्ये आहे. पाली गणेश करंडक दरम्यान दुसरं षटक हाताळतोय. डावखुरा असा गोलंदाज समोर आहे राज. हा मात्र सुरेख चेंडू, खाली बसणारा चेंडू. अमन हा देखील एक नावाजलेला असा गोलंदाज. या आधीच्या सामन्यांमध्ये सुरेख अशी गोलंदाजी केली. पुन्हा एकदा अमन टू राज असा मारा. आता मात्र चेंडू भिरकावून दिलाय. रिव्हर्स स्वीप चेंडू जातोय सीमारेषा पार. 6 धावांसाठी उत्तुंग षटकार मारलाय राजने. नक्कीच स्वयंसेवकांना नक्कीच विनंती असेल, एक मोठी मॅच आपल्या समोर आपण पाहतोय, त्यासाठी थोडासा चेंडू आणून देण्यात, बाउंड्री लाईनचा ताबा घेण्यात थोडासा नक्कीच या ठिकाणी राजाने एक मोठा फटका मारला होता. अशाच काहीशा खेळीची गरज आहे. वैभव एक जलद बाद झालेला असताना आता मात्र राज याला अशाच काहीशा खेळीची गरज आहे. मोठा संघ आपल्या समोर उभा ठेकलाय. DPC 11 संघ कालच्या दिवसापासून आपण पाहतोय एक चांगल्या संघांना हरवत इथं अंतिम फेरीपर्यंत पोहोचलाय आणि तेवढाच चांगला 15 गावातून मातब्बर संघांना पराभूत करत वावे गणेशनगर संघ हा देखील या ठिकाणी पोहोचलाय. परंतु वैभव ज्याने अतोनात फलंदाजी या आधीच्या सामन्यांमध्ये केली. जितेंद्र पालांडे आमच्या मंडळाचे कार्यकर्ते यांच्याकडून या षटकारासाठी 100 आणि या पुढील प्रत्येक षटकारासाठी 100 रुपयाचं पारितोषिक लागू झालंय. खरोखर बक्षिसांचा वर्षाव या ठिकाणी आपल्याला पाहावयास मिळतोय. त्या षटकारचं वैशिष्ट्य म्हणजे रिव्हर्स स्वीप मध्ये षटकार मार, हे फार महत्वाचं आहे. रिव्हर्स स्वीप मध्ये हा फार रिस्की शॉट असतो आणि तरी सुद्धा त्याने अगदी पूर्ण कॉन्फिडन्सने रिव्हर्स स्वीपला षटकार मारलाय. त्यासाठी राज उतेकर निश्चित अभिनंदन पात्र आहे. त्यांना नुकतंच 100 रुपयाचं पारितोषिक मिळालंय आणि अनेक संधी आहेत त्यांना पुढे. आता नक्कीच धावसंख्या पुन्हा एकदा 6 वाढते, 10 या धावसंख्या जाऊन पोहोचते. हा मात्र थोडासा उचळी घेणारा चेंडू. पंच फिरतायत, हात वर करतायत, वाईटचा इशारा येतोय. अवंतर धावेने पुन्हा एकदा धावसंख्येत भर पडते. एका धावेने धावसंख्येत भर, धावसंख्या 1 वाढते. 11 या धावसंख्येवर धावसंख्या येऊन पोहोचते. पंचांचा निर्णय अंतिम राहील. दोन्ही संघ खेळीमेळीच्या वातावरणात आतापर्यंत स्पर्धा पार पडले. पुन्हा एकदा अमन टू राज असा मारा. 5-7 पावलांचा स्टार्ट आहे. हा एक सुरेख चेंडू, मोठा फटका पुन्हा एकदा येतोय. मला वाटतं चेंडू जातोय सीमारेषेकडं आणि मला वाटतं झेल सुटला. तत्पूर्वी 2 धावा पूर्ण केल्यात. उंच फटका होता, थोडासा हवेत होता. एक झेल होण्याची संधी होती परंतु झेल सुटलाय आणि या संधीचं किती सोनं राज करतायत ते पाहायचं आहे. पुन्हा एकदा पुढचा चेंडू अमन यांचा, समोर आहे राज. हा मात्र पुन्हा एकदा रिव्हर्स फिरून मारण्याचा प्रयत्न. थोडीशी घाई नक्कीच निलेश उतेकर या ठिकाणी करतायत. मला वाटतं 5 षटकांचा सामना आहे. थोडासा आतापर्यंत पहिलं दुसरं षटक हाताळतायत अमनच्या रूपानं. पुन्हा एकदा राज.
हाही सुरेख चेंडू लेग साईडच्या दिशेने खेळला, एक धाव पूर्ण केले. क्षेत्ररक्षक तिथं रोहिल चेंडू मागे येत आहेत. एक धावावर मात्र रोखू शकत नाही. एका धावीनिशी धावसंख्येत भर पडते. धावसंख्या होते 14. निलेश स्वतः कर्णधार अमनचा पुढचा चेंडू हाताळतायत. हाही रिव्हर्स स्वीप मारलाय, चेंडू जाते ऑफसाईडच्या दिशेने. तेवढंच चांगलं क्षेत्ररक्षण तिथं होतंय आणि एक धाव मात्र या चेंडूवर देखील पूर्ण होते. 2 षटकं संपतायत. 2 षटकं संपण्याचा इशारा करतायत. वैयक्तिक कोट्यातील 5 पैकी पहिलं षटक हाताळलं होतं अमन आणि चांगली अशी गोलंदाजी अजूनही म्हणता येईल. 7:30च्या धावगतीनं वावे गणेशनगर संघ चाललाय. जर समोरचा संघ आपण पाहिला तर एक बलाढ्य असा संघ आहे. थोडासा खेळ जपून केला तरी धावा या जमवणं फार महत्वाचे आहेत. अजून आपण पाहिला तर सिकंदर चौगुले यांच्यासारखा एक मोठा खेळाडू वावे गणेशनगर संघामध्ये असताना दुसरं षटक वैयक्तिक कोट्यातील दुसरं संघाकडून 5 पैकी तिसरे षटक हाताळतोय रोहिल. अंतिम फेरीचा हा थरार आपण पाहतोय. रोहिल टू निलेश असा मारा. हा मात्र सुरेख चेंडू, अगदी जमिनी लगत बसणारा चेंडू कोणत्याही प्रकारचा चान्स या ठिकाणी निलेशला देत नाही. जसा चेंडू जातोय तसाच माघारी पुन्हा एकदा रोहिल याच्याकडे परततोय. निर्धाव चेंडू. आपण कालपासून आपण अशोकजी म्हणतायत त्याप्रमाणे पाहिला. बॉलिंग ही खरोखर चांगली अशी खासियत या संघाची नक्कीच आहे. निश्चित खरोखर दीपेशीलन संघ हा आता त्यांच्या गोलंदाजीवर आतापर्यंत आला आणि हा देखील सुंदर चेंडू होता आणि मला वाटतं अवांतर धावा. पूर्ण आता विनंती आंब्यागाच्या प्रेक्षकांनी कृपया बाजूला व्हायचंय. पूर्ण आज सकाळच्या मॅचमध्ये देखील व्यक्ती आला होता, त्यामुळे नम्र विनंती आहे सर्व क्रीडा रसिकांना की आपण त्या बांधापासून बाहेर आतमधल्या बाजूला बसायचंय. पुढचा चेंडू रोहित यांचा राईट मोर द विकेट. कुठे करायला सुंदर मारलाय त्याने, स्क्वेअर ड्राईव्ह मारलाय फॉर्मेनच्या दिशेने. एक धाव तर घेतली, दुसरी धाव घेत आहेत. 2 धावा सहज मिळतील आणि बहुधा 2 धावावर समाधान मानावं लागेल आणि धाव संख्या होते ती 18. तिसरा षटक चालू आहे. तिसऱ्या षटकात धाव संख्या 18 आणि राज उतेकर अतिशय सुंदर फलंदाजी करतोय. एक रिव्हर्स स्वीप वर जो षटकार मारला होता, प्रेक्षणीय षटकार होता, की पाहत राहावं खरोखर. आणि म्हणून त्यांना पुढच्या प्रत्येक षटकारासाठी त्यांच्या पुढे बक्षीस लावण्यात आलेले आहे. पुन्हा एकदा रिव्हर्स मारण्याचा प्रयत्न करतो. यावेळेला मात्र यश आलेलं नाही. रक्षकाला चेंडू नीटसा अडवता आलेला नाही. एक अवांतर धाव मिळते संघाला. धाव संख्या होते. नक्कीच खरोखर सुरेख अशी गोलंदाजीची ऍक्शन आणि तेवढा चांगला रनअप आणि तेवढा चांगला स्पीड देखील आहे. या चेंडूवर षटकार रिव्हर्स स्वीप मारणं फार कठीण असतं आणि पुन्हा एकदा निलेश स्वतः कर्णधार स्ट्राईकवर येतोय. आता मात्र चेंडू भिरकावून दिला आहे लेग साईडच्या दिशेने. अमन चेंडू मागे येतोय. तत्पूर्वी एक धाव रोखू शकत नाहीत. एका धावेवर समाधान मानतायत. काहीसा संत गतीने चाललेला हा सामना आहे. राज आणि निलेश ही जोडी, त्यांना देखील माहिती आहे हे षटक संपल्यानंतर अजून 2 षटकं आपल्याला खेळायची आहेत. शेवटच्या हाणामारीच्या षटकामध्ये मोठे फटके आपण नक्कीच मारू शकतो. पुन्हा एकदा रोहिल याचा पुढचा चेंडू. आता मात्र ऑफसाईडच्या दिशेने चांगला तटवलाय. चेंडू जातोय सीमारेषेकडं. तत्पूर्वी थोडासा नैसर्गिक अडथळा तिथे येतोय. 2 धावा मात्र रोखू शकत नाही. 2 धावेनिशी धावसंख्येत भर पडते. षटक संपते. 3 षटकं संपली. धावसंख्या आतापर्यंत जाऊन पोहोचले 22 या धावांवर. खरोखर सुरेख असा मला वाटतं फलंदाजी देखील चांगले 7-7.5च्या धावगतीनं आतापर्यंत धावा जमवलेत. परंतु मगाशीच म्हटल्याप्रमाणे अशोकजींनी की एक मोठा संघ आपल्या समोर आहे. नक्कीच सरासरी 10ची धावगती आपल्याला या सामना जर का अटीतटीचा करायचा असेल तर वावे संघाला नक्कीच कराव्या लागतील. शेवटचे 12 चेंडू शिल्लक आहेत. पाहूया कोणत्या प्रकारचा खेळ राज आणि निलेश स्वतः मैदानात आहेत, कशा प्रकारे खेळ करतात. पुढील 2 षटकात किमान 20 ते 25 धावा झाल्या तर मात्र निश्चितच हा सामना की प्रेक्षणीय ठरेल. आणि पुन्हा एकदा आता जोडी राज आणि निलेश कर्णधार, वावे गणेशनगर संघाचे कर्णधार निलेश स्वतः जातीने आता त्यांना पुढाकार घेऊन शेवटचे 12 चेंडू शिल्लक आहेत त्यांच्याकडे. 12 चेंडू जास्तीत जास्त धावा जमवायचे आहेत. किमान 20 ते 25 धावा करण्याचे लक्ष त्यांच्या पुढे असेल. नक्कीच पुढचा चेंडू नवीन षटक हाताळतायत. ऑफ एसटीच्या बाहेर जाणारा चेंडू, वाईडचा इशारा येतोय. ओंकार नवीन गोलंदाज आहे. थोडासा एक वेगळा प्रयत्न करत होते निलेश, परंतु चेंडू थोडासा ऑफ एसटीच्या बाहेर होता. वाईडचा इशारा आला. अवांतर धावेने पुन्हा एकदा धावसंख्येत भर पडली. धावसंख्या होती 23. पुन्हा एकदा हा देखील सुरेख चेंडू. आता मात्र यशस्वी होत आहे तो शॉट खेळण्यात आणि एक धाव थोडासा नैसर्गिक अडथळा येतोय. एक धाव पूर्ण झाली. दुसऱ्या धावेचा प्रयत्न आहे.
आणि मला वाटतं राज यांचं लक्ष नसताना निलेश याने मात्र 3 धावा पूर्ण केल्या. राज थोडासा चेंडूकडे बघण्याच्या नादात निलेश हे स्वतः पुन्हा एकदा आपल्या क्रीज मध्ये माघारी परतलेत. नक्कीच ओंकार एक उंचपुरा असा गोलंदाज आहे, एक चांगली अशी ऍक्शन आहे, फास्ट गोलंदाज. आता मात्र सुरेख चेंडू. वैभवजी मागच्या सामन्यात टिचून गोलंदाजी केली होती ओमकार, केवळ 2 त्यांनी रन दिले होते आणि विकेट टेकिंग केलं होतं. सामना पूर्णपणे फिरवला होता आणि कदाचित संभाव्य बेस्ट बॉलरच्या अवॉर्डसाठी मोठा कन्सेशन असेल. नक्कीच अशोकजी आपण ऍक्शन पाहिला. आता मात्र फुलटॉस चेंडू आहे, थोडा बॅटवर आला नाही, परंतु चेंडू जातोय सीमारेषेकडे. थोडासा नैसर्गिक अडथळा तिथं येतोय. तत्पूर्वी मला वाटतं धावपात करण्याचा प्रयत्न होता. 2 धावा, 9चा इशारा येतोय पंचांचा. 9चा इशारा येतोय. रिव्ह्यू मात्र मोठा फटका मारू शकला नाही. फुलटॉस लेनचा चेंडू होता. आपण पाहतोय या धावा चेंडूवर 3 धावा जमा होत आहेत. पुढचा चेंडू फ्रीडचा चेंडू असेल. ओंकार समोर आहे तो राज. हा मात्र सुरेख चेंडू, भरधाव वेग असलेला हा चेंडू राज यांच्या पट्ट्यात येत नाही. निर्धाव पुढे गेला चेंडू जातोय. पुरेपूर उंची असलेला उंचीचा फायदा घेताना आपण आता स्वतः इकडे पाहताय वेगाचा मारा करतोय राज यांच्या समोर, परंतु राजला काय कोणत्याही प्रकारचा चेंडू समजत नाही. पुन्हा एकदा ओंकार टू राज असा मारा. हा मात्र सुरेख चेंडू, बॅटची कड घेऊन चेंडू जातोय एसटी रक्षकाकडे आणि झेलबाद होऊन तंबूत परततोय राज. कमॉन डीजे. धन्यवाद. श्याम मूर्ती यांच्याकडून ओंकार या गोलंदाजीसाठी 200 रुपयाचं बक्षीस आहे. नंतर त्यांनी स्वीकारायचं आहे. जोरदार टाळ्या का ओंकारसाठी. बरोबर, या पूर्वीच्या मॅच मध्ये देखील अतिशय चांगली गोलंदाजी केली होती. नक्कीच अशोकजी, आपण ऍक्शन पाहिलात, बॉलिंगची स्पीड पाहिलात, तर एक वाखाणण्याजोगा असा गोलंदाज आपल्याला या पाली ग्राउंडवर गणेश करंड क्रिकेट स्पर्धेत खेळताना मला वाटतं पाहतोय. मागची कामगिरी आपण जशी सांगताय त्याप्रमाणे खरोखर त्याच पद्धतीची गोलंदाजी या सामन्यात जगडवून ठेवण्याचा नक्कीच प्रयत्न. आता मात्र एक मोठा फलंदाज समोर आलाय, सिकंदर. ओंकार टू सिकंदर असा मारा आहे. हा मात्र सुरेख चेंडू आहे, ऑफसाईडच्या दिशेने चेंडू. चांगला फटका खेळण्याचा प्रयत्न होता. बांधाचा आधार घेत चेंडू 1 धावेसाठी पूर्ण केला. एका धावेने धावसंख्या पूर्ण केले, आपलं खातं खोललंय. संघाच्या धावसंख्येत एका धावेने भर पाडले. 1 धावेने धावसंख्या वाढते. 28 धावांवर धावसंख्या जाऊन पोहोचते. वैयक्तिक कोट्यातील पहिलं संघाकडून 4थं षटक फेकतोय ओंकार. आता मात्र सुरेख चेंडू पुन्हा एकदा. मला वाटतं चेंडू 2 धावा मात्र सहजरित्या पूर्ण होत्यात. घोषित क्षेत्राकडे चेंडू जातोय. अक्षय निकम यांनी चांगली फिटिंग केल्याबद्दल प्रशांत गमरे यांच्याकडून 100 रुपये बक्षीस आहे, त्यांनी घ्यायचं आहे. आणि दरम्यान मला वाटतं षटक संपलेलं आहे. वैभवजी, मला आश्चर्य वाटतं की जी 2 षटकं टाकायची होती कर्णधाराने ती द्यायला पाहिजे होती. मला वाटतं की ओंकारला नक्कीच द्यायला पाहिजे होती, कारण का रोहितने ऑलरेडी 2 षटकं टाकून झाले. नक्कीच अशोकजी, आपण पाहिलात तर रणनीती करून खेळणारा हा संघ आहे. थोडीशी मला वाटतं ह्या गोलंदाजाला 2 षटकं टाकली असती तर नक्कीच दबाव वावे संघावर अजून याच्यापेक्षा जास्त असता. आपण म्हणताय त्यात तथ्य आहे, परंतु कर्णधार प्रत्येक गोष्टीचा विचार करून आपला संघाला पुढे चालना देत असतो. नवीन गोलंदाज आलेत. सौरभ समोर आहे, सिकंदर. शेवटच्या हाणामारीचं 6 चेंडू शिल्लक आहेत. सौरभ टू सिकंदर असा मारा. हा देखील एक वेगवान गोलंदाज आहे. चांगली अशी ऍक्शन, लेग साईडच्या दिशेने खोदून काढलाय चेंडू. 1 धाव पूर्ण केली. दुसऱ्या धावेचा प्रयत्न आहे, तेवढंच चांगलं क्षेत्ररक्षण येतंय आणि निलेश मात्र धाव बांधवून तंबूत परत आहेत.
ज्येष्ठ खेळाडू आहे, अनुभवी खेळाडू, बरीच वर्षे या आपल्या मैदानावर त्याचं प्रदर्शन आहे. मगाशी आपण पाहिलात क्वार्टर फायनलची मॅच मी स्वतः युट्यूब लाईव्हच्या माध्यमातून बघत होतो. असलमजी यांच्या गोलंदाजीने ती मॅच एक हाती फिरवली होती आणि अंतिम फेरीपर्यंत आणून आपल्या संघाला ठेवलंय. त्याच प्रकारचं प्रदर्शन सिकंदर देखील केलंय. तो सिकंदर स्ट्राईकवर उभा आहे. सौरभ टू सिकंदर असा मारा आहे. हा देखील सुरेख चेंडू आहे. लेग बाईच्या स्वरूपात धाव घेण्याचा कोणताही प्रयत्न नाही. निर्धाव चेंडू जातोय. शेवटचे काही चेंडू शिल्लक आहेत. धावसंख्येत कोणत्याही प्रकारचा बदल नाही. 31 धावांवर धावसंख्या जाऊन पोहोचले. मात्र जर का मगाशीच अशोकजींनी म्हटल्याप्रमाणे धावसंख्या सरासरी 10ची तरी धावसंख्या या संघासमोर ठेवायला लागेल. आता मात्र गोलंदाजी कोणत्याही प्रकारचा हालचाल करून देत नाही. फलंदाजाला जगडवून ठेवलंय सौरभ यानं. शेवटचे काही चेंडू शिल्लक. सर्व खेळाडू यांना आता मात्र हाही चेंडू मोठा फटका मारण्याच्या नादात निर्धाव जातोय. मगाशीच आपण म्हटलं होतं की काही नाही तरी कॅप्टनच्या डोक्यात रणनीती असते. तशाच प्रकारची गोलंदाजी या ठिकाणी आपण सौरभच्या माध्यमातून बघतोय. शेवटचे षटक हाताळताना हाणामारीचं षटक असतं आणि तशाच प्रकारचा त्रिफळाची बाद करून तंबूत परतवला आहे. आता मात्र चांगली अशी झुंज देताना मात्र सिकंदर याला जगडवून ठेवण्यात यश सौरभला नक्कीच आलं. सिकंदर आपण याआधी पाहिलाच मोठी फलंदाजी केली होती. पहिला झटका वैभवच्या रूपानं वावे संघाला लागल्यानंतर राज याने थोडासा धावफलक हलता ठेवला. त्यानंतर निलेश याने देखील चांगली कामगिरी केली. आता मात्र मला वाटतं थोडस जगडवून नक्कीच सौरभ याने ठेवलंय. नवीन फलंदाज आलाय. लेग एसटीच्या बाहेर जाणारा चेंडू. असलम मात्र एक चांगली चोरटी धाव पूर्ण करतोय. या चेंडूवर वाईड एक आणि अवांतर एक अशा 2 धावा मात्र धाव फलकावर जमा होत आहेत. 2 धावेनिशी धाव संख्येत वाढ होते. धावसंख्या होते 33. मला वाटतं शेवटचे काही चेंडू या षटकातील आणि या इनिंग मधील शिल्लक आहेत. हा देखील सुरेख चेंडू. चांगला असा खोदून काढण्याचा, ब्लॉक होल मध्ये टाकण्याचा प्रयत्न, परंतु असलम एक चोरटी धाव नक्कीच पूर्ण केली. षटक संपण्याचा इशारा येतोय आमचे संतोषदा पालांडे. पहिली इनिंग संपली. 34 धावा जमवल्या गेल्यात आणि 35 धावांचं एक मापक असं उद्दिष्ट मला वाटतं ठेवण्यात आलंय. 30 चेंडू 35 धावा. 5 चेंडू 5 षटकात 35 धावा. 7 धावांची सरासरी राखायची आहे. परंतु ज्या प्रकारची फलंदाजीची डेप्थनेस आहे दिपेशील संघामध्ये, त्यांच्या दृष्टीने आव्हान तसं फार थोडं कमी पडतंय असं वाटतंय. परंतु क्रिकेट हे म्हणतात ना, गेम ऑफ इम्पॉसिबल. काही होऊ शकतं. काही वावे गणेशनगरचे खेळाडू देखील गोलंदाज अगदी हार न मानणारे असे खेळाडू आहेत. निश्चितच शेवटच्या क्षणापर्यंत हा अंतिम फेरीचा सामना ते झुंजवतील एवढं गॅरंटी आहे. आणि देखील अक्षरशः कमी स्कोर त्यांनी डिफेन्स करून आपली मॅच जिंकलेली. अंतिम फेरीत व्ही गणेशकडे त्यांनी जिंकलेले आहे. तीच परंपरा यावर्षी ते चालू ठेवतात का पाहायचं आहे. नक्कीच अशोकजी, क्रिकेट हा निश्चित अनिश्चिततेचा खेळ नक्कीच आहे. परंतु एक मोठा संघ समोर असताना आपण सिकंदर याला देखील आपण पाहिला थोडंसं जकडवून ठेवलं. परंतु नक्कीच आपण म्हटल्याप्रमाणे अजूनही त्यांच्याकडे कुवत आहे. क्रिकेटमध्ये काही होऊ शकतं. शेवटच्या चेंडूपर्यंत आपण सांगू शकत नाही कोण जिंकेल कोण हारेल. परंतु एक चांगला खेळ मात्र नक्कीच आपल्याला या ठिकाणी करावा लागेल वावे गणेशनगर संघाला. कारण आपल्या धावसंख्येत आपण पाहिलात तर थोडासा कमी धाव संख्या दिसते. परंतु पाहूया गोलंदाजी कशा प्रकारची गोलंदाजी आपल्याला पाहावयास मिळतील. या ठिकाणी आदेश उतेकर, राज उतेकर, असलम चौगुले असे गोलंदाज आपल्याकडे असताना पाहूया निलेश उतेकर कशा प्रकारची रणनीती, स्वतः कर्णधार निलेश उतेकर कशा प्रकारची रणनीती या ठिकाणी आखतायत पाहायचं आहे. या सामना संपल्यानंतर लगेचच मी सर्व प्रेक्षक मान्यवर यांना विनंती करतो, बक्षीस वितरणाचा कार्यक्रम या ठिकाणी पार पडणार आहे. सर्व मान्यवरांना विनंती असेल, सामना संपला की लगेच आपण इथेच बक्षीस वितरणाचा कार्यक्रम पार पाडणार आहोत. तरी सर्वांनी इथं उपस्थित राहायचं आहे. सर्व क्रीडा रसिकांना खरोखर नम्र विनंती की 3 दिवस आपण या खेळाडूंना प्रोत्साहन देत आहे आणि शेवटचं त्यांचं बक्षीस वितरणाच्या माध्यमातून त्याचं कौतुक करायचं आहे. त्यावेळेला आपण जास्तीत जास्त प्रेक्षक इथे असाल तर निश्चितच त्यांना ते प्रोत्साहन मिळेल. आणि सर्व क्रीडा रसिकांना विनंती आहे की आता हा सामना संपल्या लगेचच पारितोषिक वितरण समारंभ आहे मान्यवरांच्या हस्ते.
सन्माननीय आनंदजी भोसले इथे उपस्थित आहेत, त्यांना विनंती करतो आपण देखील इकडे यायचं आहे. समालोचक कसे जायचे. या ठिकाणी आमचे तिसंगी गावचे मान्यवर आनंदजी भोसले या ठिकाणी उपस्थित आहेत. तरी मी विनंती करतो आपण देखील इकडं या डगआउटकडे यायचं आहे, पॅव्हलियनकडे यायचं आहे. सलामीची जोडी म्हणून मैदानात जाते गणेश आणि नितेश मुकेश. समोर पहिला गोलंदाज असेल राज उतेकर. या आधीच्या स्पर्धांमध्ये चांगली अशी गोलंदाजी करताना आपण पाहिलाय आणि एक भेदक मारा नक्कीच करावा लागेल, कारण आपल्या पुढे सरासरी 7-7.5ची धावगतीने धावा द्यायच्या आहेत. कशा प्रकारची गोलंदाजी राज करतो आपल्याला लगेच या थोड्याच वेळात समजेल. गणेश असा खेळाडू आहे ज्या नुकतीच माहिती मिळाली की त्यांनी या कुठल्या ठाणे साईडला प्रीमियर लीगला 3 वेळाला मॅन ऑफ द सिरीज म्हणून गाडी मिळवली आहे. 3 बाईक आणि 1 फोर व्हीलर गाडी. नक्कीच या ठिकाणी मोठे मोठे खेळाडू आपण आज दिवसाभरात पाहिलात. गॉगर संघात देखील मोठे मोठे खेळाडू होते आणि या सर्वांना पराभूत करत हा संघ इथं उतरलाय. गणेश नक्कीच आपलं अभिनंदन आणि शुभेच्छा आहेत आमच्या मंडळाकडनं. सामन्याला सुरुवात होते. राज पहिला चेंडू हाताळतोय. वैयक्तिक कोट्यातील पहिलं संघाकडून 5 पैकी पहिला चेंडू फेकण्यासाठी सज्ज आहे. राज तो गणेशाचा मारा. पहिला चेंडू भिरकावून दिलाय लेग साईडच्या दिशेनं. चेंडू जातोय घोषित क्षेत्राकडे. तत्पूर्वी 1 धाव पूर्ण केली. दुसऱ्या धावेचा प्रयत्न. मला वाटतं चेंडू सीमारेषा पार करतोय. 4 धावेने आपलं आणि संघाचं खातं खोलतोय. आनंदी येईल असं वाटताना पहिलेच चेंडूवर राज यांचा पुढचा चेंडू. पुन्हा एकदा चेंडू भिरकावून दिलाय लेग साईडच्या दिशेने. चेंडू पुन्हा एकदा बाउंड्री लाईनचा पार करतोय आणि चौकार येतोय. शंकर गवळकर क्रीडा रसिक यांच्याकडून देखील या ठिकाणी आमच्या मंडळाला देणगी प्राप्त झाली. धन्यवाद. पुन्हा एकदा मोठा फटका. मला वाटतं वैभव उतेकर स्वतः झेल खाली येतोय आणि वैभवच्या हातातून झेल सुटत नाही. पहिला धक्का या ठिकाणी नक्कीच लागतोय गणेशच्या रूपानं. सिरीज अशा बाईक पटकवलेला हा फलंदाज एक मोठा फटका मारण्याच्या नादात बाद झाला. अजूनही वावे संघ कमबॅक करू शकतो तेवढी ताकद वावे संघाकडे आहे. कारण आपण गुढेचाडची स्पर्धा पाहिली असाल. गुढेचाड वर्सेस प्रशांत 11 हा संघ होता आणि एक नामांकित असे खेळाडू प्रशांत पालांडे आमचे क्रीडा रसिक यांचा हा संघ आपल्या मंडळाचे कार्यकर्ते. परंतु गुढेचाड संघाने त्यांना नमवत आपल्या चषकावर नाव कोरलं होतं. तशाच प्रकारचा कमबॅक वावे संघाला देखील या ठिकाणी करायला लागेल. निलेश उतेकर स्वतः क्षेत्ररक्षणात बदल करतायत. नवीन फलंदाज पुन्हा एकदा मैदानात येतोय. मनीष हा देखील सुरेख चेंडू. हाही चेंडू ऑफसाईडच्या दिशेने तटवलाय. थोडासा क्षेत्ररक्षक मागे असता तर नक्कीच झेल झाला असता. चेंडू जातोय सीमारेषेकडे. चौकार नक्कीच या फटक्यावर देखील येतोय. आपल्या 4 धावा आता या ठिकाणी राज टू मनीषाचा मारा. हा देखील रिव्हर्स स्वीप मारण्याचा प्रयत्न होता. थोडासा खाली बसणारा चेंडू होता.
यशस्वी होत नाही, परंतु लेगबाईच्या स्वरूपात बॅटकटच्या स्वरूपात एक धाव नक्कीच या ठिकाणी प्राप्त करतोय मनीष. आता मात्र सलामीचा डावकुरा फलंदाज पुन्हा एकदा स्ट्राईक वर येतोय. राजचे काही चेंडू या पहिल्या षटकातील शिल्लक आहेत, परंतु दीपेश इलेव्हन संघाची रणनीती क्लिअर आहे की लवकरात लवकर फटके मारून हा सामना विजयी करून परतायचा आहे त्यांना. पाहूया नितेश मारा करतील तो राज. हा देखील सुरेख चेंडू ऑफसाईडच्या दिशेने चांगला असा फटका मारलाय. चेंडू जातोय घोषित क्षेत्राकडे. 2 धावांसाठी पंच इशारा करतायत. षटक संपते. 2 धावांची धावसंख्येत भर पडते. 15 धावा पहिल्या षटकात प्राप्त केलेत आणि एक फलंदाज मात्र बाद झालाय. जिंकण्यासाठी अजूनही 20 धावांची गरज आहे. 24 चेंडू 20 धावा. आता मात्र काहीच सोपं करून ठेवलंय आव्हान. पाहूया कशा प्रकारे लढत अजूनही वावे संघ देऊ शकतो. कारण आपण जर का पाहिलात तर मोठे मोठे संघ खुल्या गटातून या ठिकाणी आपण खेळताना गेली कित्येक वर्ष पाहतोय. जेव्हा 15 गावात एकच संघ, मला वाटतं माझ्या माहितीत 11 फायटर संघ जो चिपळूणचा असायचा, तो संघ जेव्हा इथं खेळायचा, परेश आरेकर असू द्या, राजू भोसले, गोट्या भोसले, नितीन नरळकर, ते खेळाडू बघायला आम्ही लहान असल्यापासून तशाच प्रकारची आठवण या ठिकाणी आज या दीपेश इलेव्हन संघाच्या माध्यमातून आपण पाहतोय. तो जरी जेवढा मोठा संघ असला तरी जो चुरस देणारा संघ वावी गणेशनगर संघ हा देखील एक नामवंत संघ. या ठिकाणी बरेच वर्ष अशोकजींनी म्हटल्याप्रमाणे गेली कित्येक वर्षाचा त्यांचा रेकॉर्ड आहे अंतिम फेरीत पोहोचण्याचा. तशा प्रकारचा खेळ थोडासा आपल्याला आज मात्र पाहायला मिळत नाही. पहिलं षटक हाताळलं गेले. 15 धावा या ठिकाणी जमवल्या गेलेत आणि पुन्हा एकदा समोर आहे मनीष. आदेश उतेकर नवीन गोलंदाज आलेत. वैयक्तिक कोट्यातील पहिलं संघाकडून 5 पैकी दुसरं षटक हाताळतात. आदेश टू मनीष असा मारा. हा देखील सुरेख चेंडू मला वाटतं फिरून मारण्याचा प्रयत्न होता, मात्र एसटी माग चेंडू लेगबाईच्या स्वरूपात गेला. 1 धाव मनीषनं पूर्ण केली. आदेश हा देखील एक गुणवंत असा गोलंदाज आहे. कित्येक वर्ष 15 गावामध्ये आपलं प्रदर्शन करतोय. चांगल्या प्रकारची गोलंदाजी त्यांनी देखील या ठिकाणी आपल्याला या आधीच्या सामन्यांमध्ये करताना आपण पाहिले. वावी गणेशनगर संघ म्हटलं की या ठिकाणी निलेश उतेकर स्वतः कर्णधार, असलम चौगुले, सिकंदर चौगुले आणि नवोदित त्यांचा वैभव उतेकर हा मात्र थोडासा आज लवकर बाद झाला. प्रेक्षकांची निराशा केली. दरम्यान आदेशांचा पुढचा चेंडू पुन्हा एकदा लेग एसटीच्या बाहेरून जाणारा चेंडू जातो एसटी माग. 1 धाव पूर्ण केली. दुसऱ्या धावेचा प्रयत्न आहे. नितेश यांनी 2 धावा मात्र आणि वाईटचा इशारा येतोय पंचांचा. अशा 3 धावा या चेंडूवर जमा होत आहेत. 3 धावेने धावसंख्येत भर पडते. धावफलकावर धावा लागतायत. 19 श्री गणेश करंड क्रिकेट स्पर्धा 2025 ही स्पर्धा म्हटली की पूर्ण 15 गावच्या स्पर्धेची वर्षभर आतुरतेने वाट पाहतो. अशी ही स्पर्धेचा हा अंतिम सामना. हा देखील सुरेख चेंडू आहे. लेग साईडच्या दिशेने मारण्याचा प्रयत्न. चेंडू थोडासा बांधाला लागून राज उतेकर चेंडू मागे येत आहेत. तत्पूर्वी एका धावेवर मात्र समाधान या ठिकाणी मानतायत नितीन. मनीष पुन्हा एकदा स्ट्राईक वर येतोय. आदेश पाहूया चांगली अशी आतापर्यंत थोडस गोलंदाजी करतोय. प्रत्येक चेंडू माग 1-2 धावा घेण्याचा मानस नक्कीच दीपेश इलेव्हन संघाचे फलंदाज करतायत. आदेश टू मनीष असा मारा आहे. 5-7 पावलांचा स्टार्ट. पंचांच्या डाव्या साईडनी गोलंदाजी करतोय. हा मात्र ऑफ एसटीच्या बाहेरून जाणारा चेंडू. एसटी रक्षक सिकंदर यांना चकवून चेंडू एसटी मागे जातोय. 2 धावा सहजरित्या पूर्ण होत आहेत आणि 3 धावा वाईड 1 आणि अवांतर 2 अशा 3 धावा या चेंडूवर देखील जमा होत आहेत. संघाच्या धावसंख्येत भर पडते. 23 धावा धावफलकावर लागलेत. मला वाटतं विजयाकडे वाटचाल नक्कीच करताना दिसतोय दीपेश इलेव्हन संघ. ज्या प्रकारचा खेळ आतापर्यंत सकाळपासून वावे गणेशनगर संघाने केलेला होता अशोकजी, त्या प्रकारचा थोडासा खेळ आता या अंतिम सामन्यात आपल्याला दिसत नाहीये. काय सांगाल? आपल्याला अपेक्षा होती की अंतिम फेरीचा सामना अतिशय म्हणजे अटीतटीचा रोमांचक असा सामना व्हायला पाहिजे होता, परंतु आतापर्यंतचा सामन्यावरून तरी असं दिसतं की सामना एकतर्फी होईल. त्या दरम्यान 2 बॉल आणि फ्री हिट दिसते. आणि हा जो दीपेश इलेव्हन संघ आहे, आमच्या पालिकाचे सुपुत्र दीपेश दीपक गमरे यांनी स्पॉन्सर केलेला हा संघ आहे.
और सुंदर फटका मारलाय. पाहूया सीमारेषेवर झेल आणि नाही एक बॉल बाउन्स होता आणि दोन मला वाटतं 2 धाव, एक धाव. फ्रीडचा चेंडू असल्यामुळे झेल यशस्वी पकडला होता वैभव यांनी, परंतु एक धावेने पुन्हा एकदा धावसंख्येत भर पडते. थोडासा लेफ्टी रायटी कॉम्बिनेशन असल्यामुळे क्षेत्ररक्षणात देखील तेवढाच बदल करावा लागतो. प्रत्येक गोलंदाजाची लय देखील बिघडते त्याच्यामुळे. नक्कीच गोलंदाजाला देखील थोडासा मारा करताना लय बिघडली जाते. पुन्हा एकदा नितीश हा मात्र ऑफसाईडच्या दिशेने चेंडू चांगला मारलाय. क्षेत्ररक्षक तिथं चेंडूच्या मागे पळता पळता 2 धावा मात्र सहजरित्या पूर्ण केलाय. चेंडू जातोय सीमारेषेकडे. पंचांचा काय निर्णय तो पाहायचा आहे. चौकार घोषित करतायत पंच संतोषजी. सामना आपल्या साईडने फिरवून दिलाय. डावकुरा फलंदाज नितीन अजून देखील उभा आहे. पुन्हा एकदा लेग एसटीच्या बाहेरून जाणारा चेंडू वाईटचा इशारा येतोय. अवांतर धावेने पुन्हा एकदा धावसंख्येत भर पडते. 29 धावा धाव फलकावर लागतायत. जिंकण्यासाठी 35 धावांची गरज असताना दुसरे षटक थोडस महागड या ठिकाणी आपण पाहतोय. वावी संघ जो जर्सी परिधान करून खेळतोय ते आमचे गावचे सुपुत्र, आमच्या मंडळाचे कार्यकर्ते जितेंद्र पालांडे यांच्या मार्फत दिले गेले. त्यांचं देखील या ठिकाणी कौतुक करावं असं वाटतं. नक्कीच एक क्रीडाप्रेमी म्हणून एक चांगला हात आपल्या माध्यमातून वावे संघाच्या पाठीवर त्यांनी ठेवला आहे. नक्कीच पुन्हा एकदा दीपेश हा देखील रिव्हर्सिप मारलाय. चेंडू जातोय पुन्हा एकदा एसटी माग. थोडासा नैसर्गिक अडथळा तिथं आला आणि एकाच धावेवर समाधान मानतायत. षटक संपतंय 3. सामना पूर्णपणे एकतर्फी सामना होता. या स्पर्धेसाठी जे सुरुवातीपासून जे चेंडू दिले गेले ते आमचे क्रीडा रसिक भगवानजी पालंडे, आमचे पालिगावचे सुपुत्र भगवानजी पालंडे अगदी न चुकता दरवर्षी प्रतिवर्षी सर्व चेंडू स्पर्धेला लागणारे चेंडू ते भगवानजी पालंडे यांच्याकडून पुरस्कृत केले जातात. त्यांचं बॅनर त्यांचं लावलेलं आहे, परंतु अनावधानाने उल्लेख करायचं राहून गेलं होतं. नक्कीच या स्पर्धेला सर्व जे देणगीदार उपलब्ध झाले त्यांचं कुणाचं नाव घेण्याचं राहिलं असेल मनापासून पुन्हा एकदा मंडळातर्फे त्यांचे आभार. सिकंदर तिसरे षटक हाताळतोय. शेवटचे काही चेंडू शिल्लक, काही धावा असताना मला वाटतं पुन्हा एकदा चेंडू जातोय घोषित क्षेत्राकडे 2 धावांसाठी आणि 2 धावेनी पुन्हा धावसंख्येत भर पडते. 34 फक्त 1 धाव जिंकण्यासाठी गरजेची आहे. मगाशीच आपण पाहिलं की दोन्ही संघ नावाजलेले असताना थोडीशी एक हाती लढत या ठिकाणी दीपेश इलेव्हन संघाने जिंकून दिला. आपला षटकार मारत हा विजय साजरा करतायत. षटकार मारून विजयी घोषित होतोय दीपेश इलेव्हन संघ. आपला देखील अभिनंदन. वावे गणेश नगर संघ आपण दीपेश इलेव्हन आणि त्वरित आता आपल्याला 5 सेकंदात समाप्त होणार आहे. पुढे जायचं नाही. सर्व क्रीडा रसिकांना नम्र विनंती आहे की आपल्या खेळाडूंना प्रोत्साहन देण्यासाठी आपण सगळ्यांनी थांबायचं इथे. धन्यवाद डीजे. सर्व प्रेक्षक, सर्व मान्यवर यांना विनंती आहे लगेचच बक्षीस वितरणाला सुरुवात होणार आहे. आपण सर्वांनी इकडे पॅव्हलियनकडे यायचं आहे. दोन्ही संघ देखील या ठिकाणी विजयी संघ, उपविजेता 3 नंबर 4 नंबर सर्व संघ आणि सर्व हजर असलेले संघ जे पहिल्या दिवसापासून या ठिकाणी उपस्थित राहिले सर्व संघांचे आम्ही मनापासून आभार मानतो. ही स्पर्धा यशस्वीपणे आता पार पडते. थोड्याच वेळात बक्षीस वितरण आपल्या या ठिकाणी लगेचच होणार आहे. मी सर्व मान्यवरांना विनंती करतो. आमचे यशवंतप्पा पालांडे, विष्णूजी कदम साहेब, प्रमोदजी मापदी या ठिकाणी धामणवरनं इथं उपस्थित आहेत. आमचे निव्याचे रुपेश पालांडे हे देखील या ठिकाणी उपस्थित होते. त्यांना देखील विनंती आहे आपण या ठिकाणी यायचं आहे.
चालू करा. चालू आहे. बॅनर टाक. त्याला बोल ना बॅनर टाक.